गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात मुकेश दाखल होत आहेत. गेम इज ऑन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिलाच बॉल लूप होणारा फुलटॉस ऑफ स्टिकला धडक मारतोय. फलंदाज बाद. महेशच्या पारीचा अंत होतोय. पहिल्याच बॉलवर धक्का लागलाय. तो टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगावला. विकेटचं पतन. तेच सांगतात पंचमात्र 4 धावा आलेले आहेत विथ हेल्प ऑफ बॅट. आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र डाव सुरू होतोय. तो फलंदाजी करणाऱ्या टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावचा. सॉफ्टवेअरनं या वेळेला दिशा दिली आहे. एक सिंगल त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट होईल. सिंगलला स्ट्राईक रोटेट. समीर अर्थातच सनीकडे स्ट्राईक आणि धावसंख्या दाफलकर एकूण अंकित झाले ते 5. 5 ऑन बोर्ड. बॅकफुटवर गेले. कट केल्या. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये अत्यंत सुंदर फटका. विलोभनीय फटका. स्क्वेअर कटचा देखना फटका. चौकार.
राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव करता 26 धावा दाफल कव्हर. षटक सध्या दुसरं मार्गस्थ असताना शॉर्ट बॉल आता हुक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगच्या चौथ्या बॉलवर देखील केले आक्रमण. पाठवलाय बॉल लॉंग लेग सीमा पार. चौथ्या चेंडूवर देतोय सलगचा चौथा चमकदार चौकार रोशनच्या बॅटमधून. फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी, भारदार कामगिरी. बॅक टू बॅक 4th 4. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय. शफल झाले. सफल स्ट्रोक स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर पाकिट 4 चौकार आणि त्या पाठोपाठ 5व्या बॉलवर देखील आघात. षटकार. षटकातील चांगल्या वेगानं धावा येत आहेत. पहिलं षटक मुकेश यांचं विकेटनं सुरुवात जरूर झाली होती पण कमबॅक केलं, प्रत्युत्तर दिलं. आता रोशननं जो चांगलाच बरसला मॅचमध्ये. वैयक्तिक रोशन यांच्या बॅटमधून या सामन्यात 27 धाब्याचं योगदान. 5 चौकार 1 षटकार 1 सिंगल. आता स्विच इट बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक जबरदस्त फटका. रोशन यांची फलंदाजी भलतीच बरली आहे. रोशन नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगवत आहे आणि त्याचा तडाखा बसलाय. टीम छत्रपती वॉरियर्स माडसला या षटकातील येतोय तो 5वा चौकार. सहाव्या बॉलवर देखील चौकार आलेला आहे. मागणं षटक राहिलं नितीनचं. पहिलं षटक 14 धावेचं मुकेशचं नितीनच्या विरोधात 26. दिली गाईड केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आले. बॅकअप येतंय. 1 धाव मात्र प्राप्त होताना दिसेल. सिंगल धाबेनेशी सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत अंकित होती ती 41 41 धावा. मागचा सामना देखील हाय स्कोरिंग होता. जर्मन मांडसबीनं तो सामना जिंकला जर्मन टिंबरेला परास्त करत. आणि या सामन्यात देखील आतापर्यंत चांगल्या वेगानं धावा बनतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाच्या. स्कूपचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नाही. रोशनला डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलची होती सांगता स्कोर सध्या स्थिर आहे. टीमची टोटल धावफल कर 41. 41 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट काव फेसला चाललाय बॉल. हवाई यात्रे करता. इट्स अ टॉवरिंग हिट. सिक्सर. खलील काका यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले टीम आंबेगावला आणि संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा. त्यांचं पुरुष एकदा स्वागत आहे. स्कोर बोर्डवर या षटकारासोबत एकंदरीत धाबा अंकित होत आहेत त्या 47-47. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी. चला बॉल द्या. आणखीन एक पॉवर पॅकेट रिप्लेस सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर डबल व्ह्यूनं. काय फटका होता. कॉन्फिडन्स मिळालाय रोशनला. पहिल्याच बॉलवर थोडी नशिबाची साथ त्याला लाभली. चौकाराला तिथनं मात्र फलंदाजानं
या सामन्यात मागे वळून पाहिलं नाही. चौकार षटकारांची सध्या आतिषबाजी, वेगानं वाराना वारा आणि त्यातल्या त्यात रोशनची फलंदाजी सध्या मॅचमध्ये आल्हाददायक आणि आनंददायी करून जाते टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, शॉट फानलेगला क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र बॉल थोडा डायवर्ट झाला बॅकवर्ड स्कोर लेगला, मिसफिल्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न रोशनकडून सुरू आहे आणि आता 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. तो या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर लेग बायचा सिग्नल आलाय सिरीज अंकित होत असताना आपण बघतो त्या 49 49 धावा सध्या स्कोर बोर्डवर, 49 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल बॅकफुल्डर गेले, पूल केला मिडविकेटला, फिल्डर थोडे दूर आहेत मात्र बॅकअप लास्ट मोमेंटला आलाय चांगला थ्रो. वेगानं ती एरिया क्षेत्ररक्षकांना कव्हर केली, 50 अप. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव याच मैदानावरती मागच्या स्पर्धेतील काही कटू आठवणी या टीमच्या स्मरणार आहेत. मात्र मागे जे काही घडलं ते सोडून देऊन आज नव्या अध्यायाला नव्यानं उतरली आहे दिनेशजी घरत यांची आर्मी, अर्थातच टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. 50 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. कमी गतीने टाकलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये चाललाय, लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. बॉलनं मात्र त्याचं अंतिम साध्य साधलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आलिशान चौकार सनीच्या बॅटमधून, 4 धावा. या षटकारासहित सध्या टीमची धावासंख्या आपण बघत आहोत. स्कोरबोर्डवर एकूण अंकित झाले ती 6 धावेच्या बढतीने 60. एलजी ग्रुप साजे आणि ओमसाहेब पाडाले. चला नेक्स्ट मॅच, कॅप्टन्स रेडी व्हा, बॉल हवाय. चला मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. या मॅच मध्ये सातत्यानं आक्रमण होतंय, रोशन यांची फलंदाजी मात्र भरतीये आणि सध्याच्या घडीला वैयक्तिक 13 बॉल मध्ये नॉट आउट 44, 44 धाब्याची तुफानी वादली आणि विस्फोटक खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत रोशन यांच्या फलंदाजीचं या सामन्यात मात्र चांगलं प्रदर्शन सध्या आपण बघत आहोत. मॅच मध्ये अर्धशतकी खेळी साकारली जाईल काही देखील. आता पायसाईड ड्राईव्ह केला, समोर गॅप मोठा आहे आणि धावांचा तोटा पाहायला मिळत नाहीये. समोरच्या दिशेनं शेप शॉट आलाय, सुरक्षित फटका आलाय, चौकार. चौकार सोबत 65 धावा धावफलकावर, 14 बॉल 48. रोशननं बनवल्यात पायचं व्यक्तिगत दुसरं अर्धशतक येईल का? बॅकफुटवर गेले, सॉफ्टवेअरनं फक्त दिशा दिली, मिडॉनला फिल्डर उपस्थित, धाव घेण्यासाठी अधिकची जोखीम आता रोशननं घेतली नाही. डॉट बॉल जो सध्या धावफलकाला दिलासा देऊन जाईल. टीमची टोटल आहे जी सध्या धावफलकावरती स्थिर 65 65 आणि तदनंतर क्लीन बोर्ड फलंदाज बाद. नजर लागली ती रोशनच्या या झंझावाती 48 धाब्याच्या खेळीला.
आणि 48 धाब्याचं योगदान देत तो सध्या माघारी परतलाय. ब्राईट ब्रदर्स आंबेगावला लागलाय. हा मोठा हादरा, मोठा झटका. इन्फॉर्म बॅटन रोशन परत आहेत माघारी. बॅटिंगसाठी गौरव दाखल होत आहेत. व्यक्तिगत 48 धाब्याचं योगदान देत रोशन बाद होत आहेत. अर्धशतक जरूर साकलं नाही, पण ही 48 धाबा देखील अर्धशतकापेक्षा कमी नव्हत्या. टाळ्यांच्या गजरात सध्या ऑल टीम डगआउट कडून त्याचं स्वागत होत आहे. नेक्स्ट मॅच एल जी ग्रुप साजे आणि त्यांच्या विरोधात ओमसाहेब पाडाले. चला रेडी राहा कॅप्टन दोन्ही टीमचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण करतोय टॉस. यावेळेला फक्त दिशा दिली आहे, गाईड केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप आलाय. एक सिंगल मिळताना दिसेल आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 66. 66 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील बंडू गो. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न, थोडा खाली राहिला बॉल, स्किट होत चालला एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं झाले ती षटकाची सामता. षटक संपली 4 ओव्हरच्या धावा आपण बघत आहोत. एकूण अंकित होत आहे 66. करंट रन रेट सध्या नजर टाकली तर तो आहे 16.50 धावेच्या धावगतीनं 4 षटकांच्या 66 धावा 66. चला 4 षटकं 20 मिनिटात टाकली आहेत. वेळ जास्त नकोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. चला घाई करा टीम छत्रपती वॉरियर्स माडस. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय, समोर ड्राईव्ह केला, वॉट अ शॉट. गॅप मध्ये चाललाय बॉल. पंचांचा इशारा प्रतीक्षेत. सिरीज सुपर फ्लॅटेड पॅरलल इट, कट टू कट इट, क्लोज इट, सिक्सर. धाबा सध्या स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. आता अक्रॉस द बॅट ऑन साइडला आडव्या बॅटचा कडवा प्रहार. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर चुंबंतर. गौरव यांच्या बॅट मधून आणखीन एक गगनभेदी फटका, षटकार. अठ्ठ्याहत्तर 78. 3 बॉल 13 गौरवच्या बॅट मधून 2 बॅक टू बॅक मॅक्सिमम आलेले आहेत. यापूर्वी रोशन यांची फलंदाजी भरली होती, तर आता गौरव यांच्या फलंदाजीला 7 चढलेला आहे. आता दबाव गोलंदाजावर. डाऊन दी लेग स्टिक, इट इज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. फलकावर टीमची टोटल 79. ऑन साइडला आणखीन एक बॉल निघालाय. हवाई यात्रेकरता या बॉल देखील घेतली आहे गगन भराटी. गरुड झेप. गौरव यांच्या बॅटमधून आणखीन एक गौरवशाली फटका, षटकार. मैदानात 85 धावा बनलेल्या आहेत. आजच्या निर्णायक रजनीचा विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या आतापर्यंत तर बनलेली आहे. फुल टॉस बॉल वेत. आता झेलची संधी, पण झेल कोण पकडणार.
हा प्रश्न उपस्थित झाला होता. ना यष्टीरक्षक पुढे सरसावले, ना विकेट किपर ज्यांचं कॉलिंग होतं, बॉलर रेडी नव्हता, गोलंदाजी थोडा लेझी आला. त्याच कारणास्तव सेफली बॉल ग्राउंडिंग होतो, लँडिंग होतो. एक सिंगल आणि सिंगल सहित धावसंख्या एकूण अंकित झाली ती 86. स्विचिटचा अटेम्प्ट बॅट्समनला फॉलो केले, धाव हवी आहे पण सनीनं नकार दिलाय. डॉट बॉलनं झाली ती वापसी. गोलंदाज मनीष कडून धावा बनतात त्या 86. मागच्या सामन्यात 80 धावसंख्येचा टार्गेट सेट करण्यात आलं होतं आणि या सामन्यात मात्र शेवटचे दोनही बॉल जे राहिलेत निर्धाव गोलंदाजाच्या नावावर. डाव समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 86 बनला गेल्या, 87चं टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. चला कॅप्टन या. LG ग्रुप साजे आणि ओमसाई पाडाले. मोठं टार्गेट आहे. 87चा पाठलाग जॉईंट होतील अजित पवार सर. थँक्यू. वेलकम बॅक. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओमसाई ठुणे व विघ्नहर्ता स्पोर्ट्स मानिवली यांच्या वतीने आयोजित मैत्री चषक 2026 दुसरं सत्र आपण पाहू शकतात. आणि रनचेसमध्ये 2 बॅटर आघाडीचे मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. 87 धावा फलकावरती जोडल्या. बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली आहे. प्रत्येक बॅटरने विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल 86 धावा जोडल्यात आणि 87 धावेचं टार्गेट भलं मोठं समोर असताना आता हे बॅटर कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे आपल्याला बघायचं आहे. मॅचला सुरुवात होती आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये देखील आपण बघू शकतात. बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. आता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग पहा. पहिलाच बॉल सरळ रेषेत निघून गेला. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जबलनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला केला जातोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त विध्वंसक अंदाजामध्ये गोलंदाजी केली जाते. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत पाहू शकतात संलग्न असणारे संघ बघू शकतात. आजची तिसरी रजनी रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून हा खेळ व दुसरा बॉल आउटसाइड डी ऑफस्टिक ठेवला होता, जडमध्ये होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून करायचा विचार आणि त्याच्यावरती एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आता धावसंख्या स्कोरबोर्डला 1. छत्रपती वॉरियर्स म्हाडस संघ आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. यावेळी जडमध्ये होता यॉर्कर बॉल आणि त्याच्यानंतर सरळ चेंडू बिहाइंड विकेट निघून जातोय. शफल झाले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. लाईन आणि लेंथ अचूकतेने टाकली आणि त्याचमुळे याही बॉलवरती धावा मिळणार नाही आहेत.
जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 2 डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मागपूर्ण रोशन करतोय. तिसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय सरळ फ्लाइंग स्लिप मध्ये. एक सिंगल आणि सिंगलच्या बढतीने आता धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती बघू शकतात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल, 2 बॉलवरती एकेरी धाबा आणि त्याच कारणामुळे आता 4 धाबा, 2 धाबा फलकावरती जोडल्या 4 चेंडूच्या अखेरीस. प्रत्येक बॉल इथे महत्वाचा असेल, त्याच्यावरती धाबा देखील. हो, फुल टॉस होता. आता समोर बिरकावून दिलाय आणि पाठवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक सिंगल आणि दुसऱ्या धाब्यासाठी देखील वेगाने बॉल आले होते आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात 5व्या बॉलवरती. आणि याच 2 धाबाच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धाबा जोडल्यात, अर्थातच 4. चार धाबा जोडल्यात आणि त्याचमुळे हो, इथे बॅटच्या राडारमध्ये आलाय, फ्लाय केला आणि पाठवून दिलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उंच उडी आणि कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 1 अंतिम बॉलवरती मिळतोय. हा पहिला झटका. बॅटर आउट गॉन. पाठलाग तुम्ही करतायत आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती सिक्सर जोडावाच लागेल, अन्यथा ही मॅच आपल्या हातातून जाऊ शकते आहे. आणि त्याच कारणामुळे बॅटर्सच्या माध्यमातून त्यांच्या माइंडमध्ये आहे की अंतिमच्या बॉलवरती एखादा सिक्सर जोडला तर एक चांगली टोटल जरूर फलकावरती उभी राहू शकते आहे. आता इकडे पहिलाच बॉल फटकाही बसलाय. बॅटच्या एंडिंग फ्लोकडे कनेक्शन करत असताना तिथे एलिव्हेशन नाही मिळालं, परंतु कॅच ड्रॉप केली आहे. डाऊन डी बॉल पोचले होते आणि हातामध्ये बॉल विसावत असताना संधी सोडली आहे. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाच्या माध्यमातून संधी उपलब्ध जरूर झाली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. अरुणच्या माध्यमातून पाहू शकतात की सध्या गोलंदाजी केली जाते. हो, इथे समोर खेळलेत वाडिश लॉंग ऑफचे खेळाडू पुढे येतात, बॉलला फील्ड करतात. सिंगलदा फलकावरती कंप्लीट झाले. सिक्का दुक्का से कुछ नाही होगा. इथे बोटे पटके तुम्हाला खेचावेच लागतील. सिंगल डबल सर्व तुम्ही फलकावरती जोडा, परंतु त्याच्यानंतर मोठे पटके देखील तुम्हाला खेचावेच लागतील आणि त्याच प्री प्लॅनने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आता इथे कमी गतीचा बॉल ओळखणं थोडंसं शक्य झालंय. डाऊन डी बॉल कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला गेलाय. सातत्याने चुका होत आहेत आणि या चुकांचं भुगतान करावं लागेल का? षटक क्रमांक 2 चालू आहेत. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला जर पाहिले तर धावा जोडल्यात, अर्थातच 8. हो, फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमणाने पाठवून दिले सरळ बॉलला. मिड विकेटच्या पलीकडे बॉल निघून चालला सरळ सीमा पार. येतोय दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार. बीमर प्लस 4. फ्रीटचा बॉल सोडून दिलाय आणि बाकीची कामगिरी पंच करतात. अंपायर सिग्नल इट इज अ वाईट. वाईटचा सिग्नल त्याच्या माध्यमातून पोहोचवला गेला आणि त्याचमुळे एका वेळच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा वाढतायत. फलकावरती धावा जोडल्या 14 आकड्यावरती. इथनं मॅच मुवमेंट प्राप्त करेल. व आता फ्रीटच्या बॉलवरती केलं आक्रमण. आडबा बाटनं पाठवून दिले सरळ बावडीलाच्या पलीकडे. क्वालिटी दर्जेदार ब्रँडेड स्टोक सिक्सर.
बॉल तयार पुन्हा एकदा. पहिलाच बॉल जडमध्ये होता आणि त्याच्यानंतर खोदून काढलाय जरूर, परंतु धाबा मिळणार नाहीयेत. स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये बॉलला अडवलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी करतायत सध्या बॉलिंग ट्रॅकवरती रोशनच्या माध्यमातून. पहिलं षटक त्याच्यामध्ये 4 धावा आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आलेत आणि तिथे पहिलाच बॉल जबरदस्त. इथे बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि पाठवून दिलाय. हवाई हल्ला केला आणि सरळ सीमा पार. येतोय बॅटरच्या बॅटमधून जबरदस्त फटका, सिक्सर. ची गरज आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडवा पाठणे करायचा होता, परंतु आउटसाइड दी ऑफस्टिक बॉल सरळ वेगाने निघून गेला पहिल्या व्हाईट लाईनच्या अगदी जवळनं. आणि त्याचमुळे पंच देखील सांगतायत की इट्स अ फिअर. डॉट बॉलचा वापर सध्याच्या घडीला गोलंदाजी मागवणं गोलंदाज रोशन करतोय, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ अद्यापत केला आणि त्या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. स्कोरबोर्डला धावा जोडल्या 30. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकला होता वाईट यॉर्करचा चेंडू आणि त्याच्यावरती एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न होय आणि एका सिंगल धाब्याच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होत असताना पाहत आहेत. स्कोरबोर्डला 31 धावा जोडल्या. 4 चेंडूचा खेळ गोलंदाजाने आतापर्यंत कंप्लीट केलाय. रोशनच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. जरूर त्याच्यावरती आक्रमण केले दुसऱ्या बॉलवरती, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती त्याने एक सिंगल एक डॉट बॉल. सध्या चांगली गोलंदाजी, आणखी 2 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर एक सफल षटक कंप्लीट होणार. या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाहीये. त्यावेळेस फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. गॅप मधून बॉल पास झाला आणि निघून गेला सरळ सीमा पार. बिटवीन टू गॅप चौकार येतोय. 4. सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चौकार ठोकलाय. 4. अंतिम बॉल फटका फसलाय, परंतु पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्जल स्थानी बॉल पडला आणि त्याच्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न सफलतेने. आता इकडे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे चूक. आणि घ्या, याही चुकीचा भुगतान आता तुम्हाला करावा लागेल. 3 धावा बनल्यात आणि 3च धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि तिसरा षटकाच्या समाप्तीच्या आखरी धावसंख्या स्कोरबोर्डला 38 वरती 1. आता इकडे इक्वेशन आणि सिच्युएशन बदलणार. 12 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. अर्थातच प्रतिषटक तुम्हाला 24.50च्या अवरेजने धाबा बनवायचे आहेत आणि त्या धाबा कशा पद्धतीने बनवले जातील हे आपण दुसऱ्या 2 षटकानंतर बघू शकणार आहात. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोरबोर्डला 38. चेतन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्याच्यावरती देखील जिम्मेदारी असेल आणि जबाबदारी असेल या मॅचमध्ये. पहिलाच बॉल बॅट चेस लागली. विकेट किपर पुढे येत आहेत आणि त्याच्यानंतर चेंडू थोडासा दूर राहिला आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव पहिल्याच बॉलवरती कंप्लीट. आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 39 धावा सोडल्या गेल्यात. भरपूर धाबा फलकावरती बनवायचे आहेत. 39 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर तेही भरपूर चांगलं राहिलंय, कारण आता इकडे जर पाहिलं तर स्कोरबोर्डला 11 चेंडू 48 धावेची गरज आहे. अर्थातच 24 प्रतिषटक धाबा तुम्हाला बनवावेच लागतील या मॅचमध्ये. इथे पडल्यानंतर आतल्या बाजूने येणार चेंडू, परंतु पंच देखील सांगतात की आउटसाइड द लेग स्टंप आहे. डाऊन द लेगचा चेंडू आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल. इट इज अ व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जरूर वाढतायत. स्कोरबोर्डला 40 आकड्यावरती 87 धावांचं लक्ष आहे आणि 40 धावा जोडल्यात. 47 धावा अजूनही या मॅचमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा दिशा आतल्या बाजूने आणि त्याच्यानंतर सरळ शरीराला स्पर्श करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल फिरकी आहे. आपल्या बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज चेतन दाखवतोय. पहिलाच बॉल जरूर
एक सिंगल त्याच्यावर नंतर बॉल वाईट आला आणि त्यानंतर हा डॉट बॉल 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता इकडे बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन जरूर झाले परंतु बॉल उंच गेलाय. डाऊन दी बॉल रनिंग कॅच कंप्लीट आणि विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका बसतोय 40 वरती. चला इकडे गोलंदाजी करत असताना गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. प्रत्येक बॉलवरती पाहू शकतात की आपल्याकडे असणारे अस्त्र आपल्याकडे असणारे प्रमुख बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्या भातातील यूज करतायत आणि त्याचमुळे या मॅचमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना भारी ठरलेत. हो सफल झालेत आणि त्यानंतर सफल गोलंदाज होत आहेत. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज चेतन करतोय. सध्या जर पाहिलं तर या गोलंदाजीचा विचार करायचा गेला तर पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल देन डॉट बॉल आलाय. त्याच्यानंतर पुन्हा वाईट आणि त्यानंतर एक विकेट आणि एक डॉट बॉल देखील बघू शकतात. हो इथे देखील अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बॅटरला नाचवतात. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तुमच्याकडे अचूक टप्पा असेल ना तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही बॅटरला नाचवू शकतात आणि हे सध्या चेतनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. 3 डॉट बॉलचा वापर सध्या केलाय. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. चेतन सध्या ऑन बॉलिंग मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो आणि अनुभवाचा साठा एक जुने खेळाडू आहेत आणि त्याचमुळे इथे पुढे आलेत आणि लेन थोडी पाठी ठेवली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. षटक देखील समाप्त झालंय 4थं आणि 4 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा जोडल्यात अर्थातच 40 आकड्यावरती. जबरदस्त मॅच बघू शकतात आणि अंतिमच्या बॉलवरती विकेट देखील आली आहे. खेळाडू इथे होते बाद. आता इकडे 47 धावांचं लक्ष आहे आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. अर्थातच औपचारिकता बाकी असेल या मॅचची. दोन्ही संघांनी तयार आहे. मॅच जशी कंप्लीट होणार आपण आपले संघ घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं. विनाविलंब आपण लगेचच त्या मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. पहा या मॅचमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये जी काही मॅचची समरी आणि आजच्या दिवसातील समरी राहिली तिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल फलकावरती उभी करतात आणि त्याच्यानंतर गोलंदाजी अटॅक खूप चांगल्या पद्धतीने करत असताना विजय संपादित करतात. एक मॅच लो स्कोरिंग झाली होती तिथे 30 धावा बनल्या होत्या आणि त्याच्यानंतर ती मॅच खूप चांगल्या पद्धतीने बनवली. डिफेन्स केल्या धावा आणि त्या मॅचमध्ये विजय संपादित केलाय. हो इथे देखील पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल पंचाच्या माध्यमातून दंडित केलाय आणि त्याच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवा लागला. इट इज व्हाईट बॉलचा सिग्नल येतो आणि त्याचमुळे धावसंख्या फलकावरती आता जोडत असताना बघू शकतात 41-46 धावांच्या अजूनही लक्ष समोर आहे. ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या बॉल तयार. हो पुन्हा एकदा परंतु यावेळेला थोडंसं आतमध्ये होता बॉल आणि त्याचमुळे अंपायर सांगतायत की इट्स अ फिअर डॉट बॉल. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. बॉलिंग मार्कवरती गौरव आहेत आणि गौरवच्या माध्यमातून 5 चेंडूची औपचारिकता पूर्ण केली जाईल. चुरस रंग सर्व काही या मॅचची संपून गेली आहे. जशी मॅच बघायला मिळाली पाहिजे होती तशी मॅच बघायला मिळणार नाही आहे कारण धावा खूप जास्त राहिल्यात आणि चेंडू खूप कमी राहिलेत आणि त्याच्यामध्ये गोलंदाजी मार्कवरने जर पाहिलं तर चेतन आणि गौरवच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते आहे. डॉट बॉल विकेट्स सर्व काही या मॅचमध्ये आपण बघू शकलात आणि धावा देखील पहिल्या सत्रामध्ये बघू शकलात. हो इथे देखील पडल्यानंतर बाहेर येणारा बॉल पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलंय. या ओव्हरमध्ये पंच आमच्या समवेत सातत्याने जोडले जातात आणि त्याचं मुख्य कारण गोलंदाज गौरवच्या माध्यमातून सातत्याने व्हाईट बॉलचा वापर केला जातोय. 2 व्हाईट बॉल सध्या गौरवच्या माध्यमातून बघू शकला. 2 फिअर बॉल देखील टाकलेत आणि त्या बॉलवरती धावा देखील मिळू दिल्या जात नाहीयेत. अंतिमचे 4 बॉल असतील. उज्जडमध्ये होता फक्त दिशा दिली. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये निघून जाईल सर सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर बॉल चौकार 4.
चला पाडाला टीम आणि साजई संघ आपण समोर यायचंय. दोन्ही संघाला ऑफिशियल पुकार असेल. आपण विनंती असेल की आपण आपले संघ समोर आणायचे आहेत आणि इथनंच मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर व्हायचंय, विनंती असेल. चला औपचारिकता बाकी राहिली आहे. अंतिमचा बॉल असेल आणि लगेचच आपण पाहू शकतात की नव्या मॅचच्या दिशेनं वळतोय. व इथे देखील भन्नाट वेगानं बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट झालाय आणि 5 षटकांच्या आखरीत जर पाहिले तर मॅचमध्ये विजय संपादित करतात. अर्थातच प्रथमदा बॅटिंग करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या माध्यमातून पाहू शकतात.